Hello friends, today we will see the ribosomes. What is the ribosomes? That ribosomes term is firstly discovered by the Palade नावाचा जो सायंटिस्ट होता Palade in 1953. 1953 मध्ये पॅलेडे नावाच्या सायंटिस्टने रिबोझोम्स ही जी टर्म आहे ती शोधून काढली. मग हे रिबोझोम्स कुठे कुठे फाउंड होतात? तर दॅट रिबोझोम्स आर ऑफ टू टाइप्स. वन इज बाउंडेड रिबोझोम्स अँड अदर इज फ्रीली सस्पेंडेड रिबोझोम्स. आता बाउंडेड रिबोझोम्स काय? तर बाउंडेड रिबोझोम्स आर फाउंड ऑन द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या आउटर सरफेसला बाउंडेड रिबोझोम्स प्रेझेंट असतात आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आता न्यूक्लियस जेव्हा पाहू आपण, त्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आउटर मेम्ब्रेन, त्या आउटर मेम्ब्रेनला पण रिबोझोम्स अटॅच असतात. दीज आर द बाउंडेड रिबोझोम्स. मग आता फ्रीली सस्पेंडेड रिबोझोम्स कुठे? फ्रीली सस्पेंडेड रिबोझोम्स आर फाउंड इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये फ्रीली सस्पेंडेड रिबोझोम्स फाउंड होतात. आता दॅट रिबोझोम्स आर नॉट कव्हर्ड. ते रिबोझोम जे आहे ते कव्हर्ड नसतात. दॅट रिबोझोम्स आर मेड फ्रॉम द प्रोटीन अँड RNA. रिबोझोमल RNA मीन्स दॅट रिबोझोम्स मेड फ्रॉम द रिबोझोमल RNA अँड प्रोटीन. आता ते रिबोझोम्स जे आहेत बाउंडेड रिबोझोम्स अँड सस्पेंडेड रिबोझोम्स आर ऑफ ATS टाइप्स. मीन्स यूकॅरियोटिक सेल्स मध्ये जे रिबोझोम्स फाउंड होतात ते रिबोझोम्स ATS टाइप्सचे असतात. आता ATS टाइप्स दीज आर द सब युनिट्स है ना. मग आता ATS टाइप्स जो आहे सब युनिट, ते ATS टाइपचा जो रिबोझोम आहे दॅट इज ऑल्सो डिवाइडेड इनटू सब युनिट्स, स्मॉलर ribosomal unit and larger ribosomal unit. आता that ribosomes also found in a eukaryotic cell, in mitochondria and in plant cell, that the in plastids. That ribosomes found in that also that others than endoplasmic reticulum and nuclear membrane लाही जसे बाउंडेड असतात तसे बाउंडेड रिबोझोम्स एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेनवर असतात. बट सस्पेंडेड फ्रीली सस्पेंडेड रिबोझोम्स आर फाउंड इन सायटोप्लाझम, मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टमध्ये पण याच्या आधी जे आपण क्लोरोप्लास्ट पाहिलं त्याच्यामध्ये सुद्धा फ्रीली सस्पेंडेड रिबोझोम्स प्रेझेंट असतात. फक्त प्लांट सेलच्या क्लोरोप्लास्टमध्ये जे रिबोझोम्स प्रेझेंट आहे दीज रिबोझोम्स आर ऑफ 70S टाइप्स. 70S टाइप्स. आता जनरली 70S टाइप्स जे रिबोझोम्स आहेत ते रिबोझोम्स प्रोकॅरियोटिक सेलमध्ये फाउंड होतात. पण एक्सेप्शनल केस आहे की ज्या प्लांट सेलच्या क्लोरोप्लास्टमध्ये जे रिबोझोम्स फाउंड होतात ते रिबोझोम सुद्धा 70S टाइपचे रिबोझोम्स असतात. आणि जनरली मायटोकॉन्ड्रियामध्ये जे रिबोझोम्स फाउंड होतात दीज आर ऑफ ATS टाइप्स रिबोझोम्स. आता रिबोझोम्स काय करतात? तर रिबोझोम्सचं जे फंक्शन आहे त्या रिबोझोम्स आर टेक पार्ट इन द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिसमध्ये पार्टिसिपेशन असतं रिबोझोम्सचं. आता बाउंडेड रिबोझोम जनरली synthesize the protein and freely suspended ribosomes get attached to each other and form a chain. That chain is called as the polyribosomal chain, and by that polyribosomal chain that ribosomes form or synthesize the enzymatic protein, which enzymatic protein is used for the various metabolic activities of cell. आता रिबोझोम्सचे नंबर्स किती असतात? रिबोझोम्सचे जे नंबर असतात ते रिबोझोम्सचे नंबर डिपेंड्स आहेत की दॅट विच सेल इज ॲक्टिवली पार्टिसिपेट इन प्रोटीन सिंथेसिस. जो सेल ॲक्टिवली पार्टिसिपेट आहे प्रोटीन सिंथेसिसमध्ये त्यामध्ये रिबोझोम्सचे जे नंबर्स आहेत ते हाय असतात. आणि जो सेल ॲक्टिवली पार्टिसिपेट नाही आहे प्रोटीन सिंथेसिसमध्ये त्यामध्ये रिबोझोमचे जे नंबर असतात ते कमी असतात. पण जनरली प्रत्येक सेलमध्ये रिबोझोम्स प्रेझेंट असतात. आता रिबोझोम्स जे आपल्याला दाखवलेलं आहे की एक स्मॉल सब युनिट आणि लार्ज सब युनिट पासून जो रिबोझोम्स बनते म्हणजे हे रिबोझोमचं स्ट्रक्चर आहे. आता प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो रिबोझोम्स असतो तो असतो 70S टाइप. मग त्या 70S टाइपचे ही दोन सब युनिट झालेला आहे, स्मॉलर सब युनिट अँड लार्जर सब युनिट. मग स्मॉलर सब युनिट जो आहे तो 30S टाइपचा आहे जो कशापासून बनलेला आहे?
60S rRNA. rRNA means ribosomal RNA and 21 proteins. या दोन मिळून जो रिबोझोम्स बनला, दॅट रिबोझोम्सचा स्मॉलर सब युनिट बनला प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. जो रिबोझोम्स कोणत्या टाईपचा आहे? 70S टाईपचा आहे. म्हणजे 70S टाईपच्या रिबोझोम्समध्ये जो स्मॉलर सब युनिट आहे तो आहे 30S अँड दॅट 30S इज मेड अप फ्रॉम द 60S आर किंवा रिबोझोमल RNA अँड 21 प्रोटीन्स. तसाच मग त्यातला लार्जर पार्ट, जो रिबोझोमचा लार्जर पार्ट आहे प्रोकॅरियोटिक सेलमधला, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जनरली 70S टाईपचे जे रिबोझोम्स फाउंड होतात, त्या 70S टाईपच्या रिबोझोम मधला लार्जर सब युनिट जो आहे तो आहे 50S सब युनिट अँड दॅट 50S सब युनिट इज मेड अप फ्रॉम द 23S rRNA मीन्स रिबोझोमल RNA, 5S रिबोझोमल RNA अँड 34 प्रोटीन्स. याच्यापासून आता हे दोन 23S rRNAच आहे आणि 5S rRNA. दॅट रिबोझोम्स आर मेड अप फ्रॉम द फ्रीली सस्पेंडेड रिबोझोम्स मीन्स फ्रीली सस्पेंडेड रिबोझोम्स जे आहेत त्याच्यापासून मग रिबोझोमल जो RNA आहे ती चेन फॉर्म होते आणि ती चेन फॉर्म झाल्यानंतर जो रिबोझोम्स फॉर्म होतो तो रिबोझोम्सचा सब युनिट आहे प्रोकॅरियोटिक सेल मधला जो आहे 50S. आता युकॅरियोटिक सेल मधले जे रिबोझोम्स असतात ते 80S टाईपचे असतात. मग 80S टाईपचा तो रिबोझोम सुद्धा काय झालेला आहे? डिव्हाइड झालेला आहे दोन पार्ट मध्ये. स्मॉलर पार्ट जो आहे तो आहे 40S सब युनिट अँड लार्जर पार्ट इज अ 60S सब युनिट. आता ह्या दोन पार्ट मध्ये डिव्हाइड झाल्यानंतर हा 40S सब युनिट जो स्मॉलर पार्ट आहे रिबोझोम्सचा तो कशापासून बनलेला आहे? दॅट इज मेड अप फ्रॉम द 80S रिबोझोमल RNA अँड 33 प्रोटीन्स. म्हणजेच 40S टाईपचा जो रिबोझोम्स आहे हा रिबोझोम्स स्मॉलर पार्ट आहे युकॅरियोटिक सेल मधला तो, आणि प्रोकॅरियोटिक सेल मधला पण स्मॉलर पार्ट जो आहे तो वेगवेगळ्या टाईप्सच्या प्रोटीन्स पासून बनलेला आहे. पहा इथे रिबोझोमल RNA आहे पण त्यांचे नंबर जे आहेत ते डिफरंट आहेत. म्हणून 70S आणि 80S जे वेगवेगळे रिबोझोम्स आहेत ते रिबोझोम्स जनरली 70S टाईपचा रिबोझोम जो आहे तो प्रोकॅरियोटिक सेलमध्ये फाउंड होतो आणि 80S टाईपचा युकॅरियोटिक मध्ये. आता लार्जर सब युनिट जो आहे 80S मधला, तो 80S मधला लार्जर युनिट जो आहे तो आहे 60S सब युनिट अँड इट इज मेड अप फ्रॉम द 28S रिबोझोमल RNA, 5.8S रिबोझोमल RNA अँड 5S रिबोझोमल RNA. इथे तीन टाईपच्या चेन्स फॉर्म झालेल्या आहेत फ्रीली सस्पेंडेड रिबोझोम्सच्या अँड फ्रॉम दॅट चेन दॅट रिबोझोम्स गेट फॉर्म synthesize the 60S type of subunits with the 50 proteins आणि 50 प्रोटीन्स त्याला अटॅच होऊन मग तो रिबोझोमचा जो लार्जर पार्ट आहे तो लार्जर पार्ट 60S सब युनिट्स जो 80S टाइप ऑफ रिबोझोम्स मधला आहे आणि हे दोन सब युनिट्स फॉर्म होऊन असा पूर्ण तो एक मग तो स्मॉलर सब युनिट अँड लार्जर सब युनिट कनेक्ट होतो आणि असा कंप्लीट रिबोझोम सिंथेसाइज होतो. मग अशी रिबोझोम्सची जी प्रोसेस चालते सिंथेसिसची, मग रिबोझोम्सला प्रोटीन फॅक्टरी म्हणतात. कारण रिबोझोम्स जर तयार झाले तरच प्रोटीन सिंथेसाइज होईल आणि म्हणून मग प्रोटीन जे वेगवेगळे सिंथेसाइज होतात ड्यू टू ओनली रिबोझोम्स. रिबोझोम्स जो आहे तो बाउंडेड रिबोझोम्स आणि फ्रीली सस्पेंडेड रिबोझोम्स जे आहेत ते स्वतःचं स्ट्रक्चर आणि फंक्शन दोन्हीही इंटरचेंज करू शकतात. म्हणजेच जे बाउंडेड रिबोझोम्स आहेत ते फ्रीली सस्पेंडेड रिबोझोम्स सुद्धा होऊ शकतात, ॲज अ वर्क करू शकतात, आणि जे सस्पेंडेड रिबोझोम्स आहेत ते बाउंडेड सुद्धा होऊ शकतात. म्हणजेच ते न्यूक्लिअर मेम्ब्रेनवर किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या मेम्ब्रेनवर सुद्धा ते बाउंडेड होऊ शकतात. म्हणजेच फ्रीली सस्पेंडेड रिबोझोम्स आणि बाउंडेड रिबोझोम्स हे एकमेकांचं फंक्शन आणि स्ट्रक्चर जे आहे ते टाइप्स इंटरचेंज करू शकतात. थँक्यू.